नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अंडा करी ही रेसिपी. तर मागच्या काही आपण दिवसामध्ये अंडा मसाला ही ऑलरेडी अपलोड केलेली आहे रेसिपी. तर आता हा रस्सा करतोय आपण, म्हणजे चटकदार आणि अगदी एकदम गावरान पद्धतीचा एकदम पातळ असा अंड्याची करी किंवा अंड्याचा रस्सा. तर त्याच्यासाठी आपण आता 6 अंडी घेतले, ते स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण अंडी बुडल इतपत पाणी घालतोय. आपण पाणी कमी घातलं तर ते अंड शिजताना मग ते वरून फुटलं जातं, त्यामुळे अगदी त्याला भरपूर पाणी घालायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याचं टेस्ट सुद्धा बदलते. खरं तर थोडंसं खारटपणा येतो आणि साल सुद्धा त्याचे चांगले निघतात. त्यामुळं 1 चमचा मीठ घातलं आणि आता आपण मीडियम गॅसवरती 10 ते 12 मिनिटं अंडी शिजवून घेऊ. या बाजूला आपण अंडी शिजत ठेवले आणि आपण मसाला करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी कढई तापली आहे छान. तर आधी काय करूया, आपण कोरडे मसाले भाजून घेऊया आपण. तर त्याच्यासाठी आपण तीळ घेतोय 1 टेबलस्पून आणि हा देशी तीळ आहे, त्यामुळे तो ऑलरेडी ब्राऊन कलरचा आहे थोडासा. तर अगदी 2-1 मिनिटं त्याला फक्त आपण भाजायचा आहे. अगदी तो असा फुलल्यासारखा दिसतो की लगेच गॅस बंद करायचा. तीळ उडायला लागले की आपण समजतो की ते भाजलेले आहेत आणि हे देशी असल्यामुळे मुळातच त्याचा काळसर रंग आहे. तर त्यामुळे थोडासा खमंग वास यायला लागला की आता आपण गॅस बंद करूया, कारण आपण ह्याच्यामध्ये जिरे घालणार आहे. कढई गरम असताना त्याच्यामध्ये जिरे घालून ठेवायचे 1 चमचा. या गरम कढईमध्येच एखादा मिनिट आपण छान परतून घेऊया. मस्त असा सुवास येतो. आणि आता ह्या सगळा कोरडा जो मसाला आहे तो एका वाटीत काढून घेऊया. तर आपण आता सुका मसाला भाजून घेतला. आता याच कढईमध्ये थोडंसं तेल घालूया परत. हे शेंगदाणा तेलच वापरतोय आपण, कारण आपण बहुतेक नॉनव्हेज करताना, अंडा करी, कुठलाही रस्सा प्रकार करताना पण शेंगदाण्याचं तेल वापरतो. त्याच्यामध्ये आपण 2 मोठे कांदे घेतलेत आणि कपात म्हणाल तर 1 कप भरून उभा चिरलेला कांदा आहे. तर तो छान अगदी आपण गोल्डन रंगावरती भाजून घेऊया. मध्यम गॅसवर भाजतोय आपण. त्या 3 ते 4 मिनिटं लागणार आहेत. कांदा मस्त असा खरपूस भाजायला लागलाय. आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये सुकं खोबरं जे आहे ते घालून घेऊया. हे पाव कप भरून घेतले आपण सुकं खोबरं. खिसलेले तुकडे घेतले तरी सुद्धा चालतील. आणि कांदा आणि खोबरं आता असं मिक्स आपण हे भाजून घेऊया छान खरपूस. आता खोबरं आणि कांदा आपला मस्त असा खरपूस रंगावरती छान भाजून झालाय. आणि परत आपण शिवाय जेव्हा आपण मसाला भाजणार आहे तेव्हा सुद्धा आपण हा परत छान भाजणार आहे, तेलात भाजला जातो. तर त्यामुळे आता या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया. आणि आता ह्याच्यातच लसूण पाकळी, एक 10 लसूण पाकळी आपण टाकतोय आणि 1 इंच आलं. त्याचे कवर काढून घेतले, वरची साल काढून घेतले आणि 1 इंच आल्याचे तुकडे करून आपण घालतोय. आणि कोथिंबीर काड्यासहित आपण कोथिंबीर घेतली. तर मस्त असा मसाला आपला सगळा भाजून झालेला आहे आणि पूर्ण मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला जो काही आपण कोरडा मसाला भाजला होता, म्हणजे उदाहरणार्थ तीळ आणि जिरे, तर ते आधी वाटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग हा जो काही आपण ओला मसाला करणार आहे तो वाटून घ्यायचा. म्हणजे एकत्र करून दोन्ही वाटलं तरी चालतं आणि पाणी घालून थोडंसं वाटायचं, म्हणजे ते छान मिक्स होतं. आणि तोपर्यंत आपली अंडी पण शिजलेली आहेत. 10 मिनिटं आपण अंडी शिजायला ठेवलेली होती. तर त्याचाही गॅस बंद करते आणि दोन्ही थंड झाल्यानंतर वाटण करून घेऊत आणि अंडी पण सोलून घेऊ. आपण गॅस सुरू केलाय आणि जाड बुडाचं भांडं घेतले, कारण आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भाजायचा आहे. तर इथं आपण 4 टेबलस्पून तेल घालणार आहे. त्याच्यामध्ये पाव टीस्पून आपण जिरे घालूया. जिरे छान फुललेत, त्याच्यामध्ये आपण हे वाटण केलेला सगळा मसाला घालूया. आणि जेव्हा आपण हा मसाला वाटला तेव्हा थोडं थोडं पाणी घालायचं, कारण मग ते फाईन होत नाही. तर त्यामुळं आपण थोडंसं अगदी म्हणजे 1 पाव टीस्पून किंवा 2 टेबलस्पून पाणी इतकं घातलंय आपण त्याच्यामध्ये. आपण वाटलेला मसाला पण तेलामध्ये घालून घेतला. 4 ते 5 मिनिटं आपण छान हा भाजून घेऊया बारीक गॅसवरती.
आणि तोपर्यंत पाणी पण गरम करायला ठेवायचे. तर आपल्याला पाणी जे लागणार आहे याला, तर नेहमी काय करायचं, करीला जे काही करी प्रकार असतात, मग तो कुठलाही असू दे, व्हेज असू दे किंवा नॉन व्हेज असू, त्या करी प्रकाराला नेहमी गरम पाणी किंवा अगदी उकळतं पाणी घालायचं, म्हणजे त्याचा कट खूप छान येतो. तर आता आपल्या या करीसाठी आपण 4 कप आपल्याला पाणी लागणार आहे, तर ते आपण छान इकडे गरम करायला ठेवूया. कारण आपण 4 लोकांची ही करी करतोय, हो. म्हणजे साधारण 1 कप असं मी पकडलेलं आहे. तर 6 अंड्यासाठी आपण 4 कप पाणी घेतोय. 4 ते 5 मिनिटं आपण अगदी तेल सुटेपर्यंत छान असा मसाला भाजून घेतलाय. त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूया अर्धा टीस्पून. आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहे 3 टेबलस्पून. आपलं हे तिखट आहे ते खूप अगदी तिखटही नाही आणि कमी नाही. 3 टेबलस्पून एवढ्या ह्याच्यासाठी आमच्यासाठी तिखट तेवढं परफेक्ट आहे. आणि आपण हा व्हिडिओ जो आहे कांदा लसूण मसाल्याचा, तो ऑलरेडी आपला अपलोड झालेला आहे करून, तर तो पण तुम्ही नक्की बघा. त्या पद्धतीने ही सगळी चटणी केलेली आहे आणि आता ही फ्रेश केलेली आहे या वर्षातली. तर आपण 3 टेबलस्पून घालतोय. थोडं कमी जास्त करू शकता. आणि इथे आपण लाल तिखट वगैरे काही घालत नाहीये, कारण ह्याच्यामध्ये तिखटपणा पण आहे आणि रंगाचंही मिरच्या त्याच्यामध्ये आहेत. आणि खरं तर ही अंडा करी ही अगदी झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे. म्हणजे कोणी आलं तरी सुद्धा आपण हे पटकन अगदी करू शकतो. आणि त्यातच आता आपण पाव टीस्पून थोडासा गरम मसाला घालतोय त्याच्यामध्ये. परत 2 मिनिटं आपण छान हे भाजून घेऊया, म्हणजे कट छान येतो. आणि आपण हे थोडंसं पातळ करतो, त्यामुळं भाकरी बरोबर हा अगदी मस्त जातो अगदी. हो. गरम मसाला आपण जो आता घातला तो खरं तर ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे घाला, नाही तर तो स्किप केला तरी सुद्धा चालेल. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी म्हणजे जेव्हा अंडा करी करतो तर तेव्हा बऱ्याच वेळेला अंडी जी काही आहेत मगाशी आपण बॉईल करून घेतलेली, ती थोड्या तेलामध्ये तिखट मीठ घालून थोडीशी भाजल्यासारखी करतात, म्हणजे खरपूस अशी. तर खरं तर म्हणजे तशा पद्धतीनं केलं तरी हरकत नाहीये, किंवा कारण स्वतः अंड्याला अशी स्वतःची टेस्ट नसते, तर त्यामुळे कदाचित असं केलं जाईल. पण मला आणि सुजाताला पर्सनली असं नुसतं अंड त्या करीमध्ये सोडलेलं आवडतं, की ते असं सॉफ्ट सॉफ्ट लागतं. पण तुम्हाला जर तसं आवडत असेल तर त्या पद्धतीनं केलं तरी हरकत. कारण त्याचं वरचं कव्हर आहे ते तेलामध्ये थोडंसं कडक होतं आणि थोडंसं तो मसाला निघते. बरोबर. म्हणून आम्ही नाही करत आहे. पाण्याला पण छान उकळी आली आहे आणि मसाला पण तिकडे छान आपला भाजून झालेला आहे. छान असा मसाला भाजलेला आहे हा. तर ह्याच्यामध्ये आपण उकळलेलं अगदी पाणी घालूया. पाण्याचा गॅस बंद करते. आणि सगळं पाणी जरी आपण मोजून घेतलेलं असलं तरी सुद्धा थोडंसं पाणी बघत बघत घालायचं. तर 3 कप घालते. थोडंसं पाणी आपण राखून ठेवूया आणि आपल्याला कितपत पातळ हवंय त्याप्रमाणे अजून थोडंसं आपण पाणी त्याच्यामध्ये वाढवूया. आपण उकळलेलं पाणी घातल्यामुळे लगेच अगदी आमटीला पण ह्या उकळी आली आणि लगेच लक्षात येतं की आपल्याला कट अगदी असा मस्त कट आलेला आहे. आणि हा दाटसरपणा पण अगदी आहे, पण आपल्याला अजून तेवढं पाणी लागणार आहे, कारण अजून तो 1-2-4 मिनिटं आपण त्याला बारीक गॅसवरती शिजवणार आहे. तर आता आपण मसाला जो काही वाटला होता ना, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पाणी घालूया आणि सगळा मसाला जो काही आहे तो त्याच्यात मिक्स करून हे पाणी घालूया. म्हणजे थोडक्यात आपल्याला 4 कप पूर्ण पाणी लागलं ह्याला. आता व्यवस्थित पातळ आपल्याला जेवढा हवाय तेवढा मस्त पातळ झालेला आहे. तर आता ह्या स्टेजला आपण जी उकडलेली अंडी आहे त्याला थोड्याशा चिरा देऊया आणि त्यात टाकूया, म्हणजे तो मसाला जो आहे तो आतपर्यंत जातो. मग अगदी सोलली गेली आहेत, कुठंही त्याचे साल वगैरे असे राहिलेले नाहीयेत. एकदम छान अंडी उकडलेत. आपण बरोबर 10 मिनिटं उकडली होती. तर त्याला आपण अशा फक्त वरच्यावर अशा थोड्याशा चिरा देऊ 3 ते 4 ठिकाणी आणि ह्या उकळलेल्या आमटीमध्ये असं हे सोडूया. सगळी अंडी ह्याच्यामध्ये टाकून घेतली. मस्त अगदी कट बीट आलेलं आहे. अगदी त्याचं परफेक्ट त्याचा रश्श्याचा अगदी आपल्याला पाहिजे तसा झालेला आहे, म्हणजे अगदी पातळसर असा. थोडीशी कोथिंबीर घालूया आता त्याच्यामध्ये. आणि तर कोथिंबीर पण थोडीशी घातली आणि आता आपण 1 चमचा आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया आणि 5 ते 7 मिनिटं बारीक गॅसवर मस्त असा रस्सा हा उकळून घेऊया. आपला 5 ते 6 मिनिटं आपण मस्त बारीक गॅसवरती रस्सा उकळून घेतलाय. एकदम दिसतोय तसा मस्त अगदी अगदी सुंदर आलेला आहे. आणि ते अगदी एकसंध झालंय बघ, म्हणजे अगदी पाणी वेगळीकडे किंवा मसाला वेगळा अजिबात झालेला नाहीये. एकदम छान असा झालेला आहे, कारण आपण मसाला खूप मस्त असा बारीक करून घेतलेला होता.
तर आता आपला अंडा करी तयार आहे. मस्त गरम गरम तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी टम्म फुगलेली आणि अंड्याचा रस्सा आणि कांदा, आणि कांदा दही कांदा. मस्त. आणि आपण बागेतला कांदा आणू शकतो अगदी मस्त फोडून फोडून घेऊया. म्हणजे त्याच्यात एक वेगळं सुख असतं. तो मुठीनं जोरदार फोडणं आणि भाकरी आणि ह्याच्याबरोबर खाणं याच्यासारखं सुख नाही. तर आता आपला रस्सा झालेला आहे तयार करून. आपण थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी त्याच्यामध्ये घालूया आणि गॅस बंद करूया. आता मी गॅस बंद करते. तर आज आपण अंडा करी, चमचमीत आणखीन चटकदार अशी अंडा करी ही रेसिपी बघितली. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा या प्रमाणामध्ये. आपली चटणी पण अपलोड केलेली आहे, तर ती पण नक्की बघा. या वर्षीची चटणी आमच्या पद्धतीनं करून बघा आणि असा अंडा रस्सा झाल्यानंतर आम्हाला फोटो शेअर करा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया.